हॅलो हाय नमस्कार। तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये आणि मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि श्रावण सोमवारच्या सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा। आणि सगळ्या ताईंना उपवास पण असतील आज, तर मला पण आहे। आणि मी काय केलं, उपवास असला ना ताईंना संध्याकाळी स्वयंपाक करायला मी म्हटलं तर स्टॅमिना राहतोय की नाही म्हणून दुपारीच ना पुरण वगैरे बनवून ठेवलं होतं आणि आता 2-4 पोळ्या केल्या आणि दुपारी पण बनवून ठेवल्या होत्या। म्हटलं नाहीच करणं झालं तर मी ते खाऊन घेईल, कारण की ताकदच राहत नाही। जास्त काही फ्रुट्स वगैरे खाल्ले नव्हते मी। आणि आता पापड तळले, तर हे तळणार आहे पकोडे। तर माहीला खूप आवडतात, आम्ही ह्याचे नाही करत कांद्याचे, तर मी गोबीचे केले, पत्ता कोबी। माहीला खूप आवडतात ना, म्हटलं तर तिच्या फेवरेट करूया। तर मंदिरात पण जाऊन आले मी, मस्त पूजा झाली, खूप वारं येत होतं। तर त्याचा व्लॉग आहे पुढे, तर प्लीज नक्की बघा। आणि प्लीज ताईंना आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा। कितीतरी वेळेस आपण देवाला जातो, पण हमेशा आपण मागतो की देवा मला हे दे ते दे। आपण कितीही मागितलं तर आपल्याला कमीच असते, कारण की एक देवच असतं बघा, ते आपल्याला सगळं देऊ शकते आणि आपण आपल्या मनातलं सगळं देवाला बोलू शकतो। तसं आपल्यासोबत होतं। आणि मी ना कधीतरी आपण असं जायला पाहिजे देवाला, आपण हमेशा मागण्यासाठी जातो, पण कधीतरी आपण असा विचार करून जायला पाहिजे की नाही आपण आज भेटून येऊया त्यांना। तर हा विचार करून ना मी जाते आठवड्यातून एक दिवस तरी। आणि असं नाही की मी देवाला मागत नाही, पण एखाद्या दिवशी मी स्पेशली असंच भेटण्यासाठी जाते आणि मला खूप छानही वाटतं। आणि एखाद्या दिवशी ना मी देवाला खूप काही मागते, कारण की मला वाटते देवापेक्षा मोठं काहीच नाही, असं काहीच नाही जे आपल्याला देव देऊ शकत नाही। तसंही मागून घेते, पण एखाद्या दिवशी मी फक्त भेटण्यासाठी जाते। तसंच होतं माझ्यासोबत, कधीतरी देवाला मागायचं आणि कधीतरी भेटायला जायचं, हे माझं असतंच बघा। तर हा श्रावण सोमवारचा उपवास होता आणि सगळ्या ताईंना पण असेल। आणि मग आलो होतो इथं मंदिरात, तर खूप छान वाटत होतं। थोडेसे फुलं वगैरे आणून दिले होते माहीच्या बाबांनी, तेच पाहिले जे काही आहे माझ्याकडे अवेलेबल तेच, आणि सगळं होतं माझ्याकडे। तर खूप मस्त वाटतं बघा। आणि एवढी जास्त हवा येत होती ना, त्याने काही दिवा वगैरे लागत नव्हता। आणि आपलं कसं असतं, दिवा लागला म्हणजे देव पावला असं समजतो की नाही, खरं सांगा। आणि खूप जास्त हवा असल्यामुळे ना आमच्याकडे कापूर होते, तेच मग जाळले आणि त्यानंच अगरबत्ती वगैरे पेटवली। तर खूप मस्त वाटत होते, इथं थंड थंड हवा येत होती। सगळ्या ताई येऊन गेल्या होत्या अगोदरच, मी आणि काकू आलो होतो, हळूहळू येत होते सगळे। पण आम्ही ना 6:30ला गेलो होतो। म्हणतात ना की 6 वाजता केलेलं चांगलं असतं, तर मला तरी असं काही वाटत नाही, पण चांगलीच गोष्ट आहे। मी म्हणते कुठल्याही टायमाला गेलो तर शेवटी देवच आहे, असं काही कमी जास्त नसते। आणि खाली पण एक शिवलिंग आहे। तर वरती कसं 1 वर्षापूर्वी प्राणप्रतिष्ठान झालं होतं, आणि त्यातली जी आहे पहिली होती ना, ती इथं खाली इकडे ठेवलेली एका बाजूला। तर आपल्याला कसं असतं बघा, असलं म्हणजे तिथंही लावा, म्हणजे शेवटी देवच आहे असंच वाटतं ना। तर इकडं पण थोडीशी अगरबत्ती फुलं वगैरे वाहिले, म्हणजे मनात राहत नाही बाबा की तिकडे पण आहे, तिकडे केलं नाही, करायला पाहिजे होतं। त्यासाठी जिथं जिथं दिसते ना करून येते, म्हणजे मनात एकदम शांती वाटली पाहिजे, नको बाबा आपले सगळीकडे केलं आहे। आणि व्लॉग ना मला कालच टाकायचा होता, पण काही जमलं नाही, कारण की हे सगळं करायला 6:30-7 वाजलेच होते। आणि मग नंतर स्वयंपाक जेवण वगैरे, त्यात कधी एडिट करायचं आणि हे करायचं ते काही समजतच नव्हतं। म्हणून म्हटलं की निवांत टाकल उद्या। आणि परत एकदा तिकडे जाऊन पण पाया पडले। असं कसं असं वाटतं, जोपर्यंत मनातून पाया पडले नाही तोपर्यंत आपली पूजाच नाही झाली असं मला वाटत राहते। म्हणून तिथं पण अजून परत एकदा पाया पडले मनातून। एकदम मस्त सिंपलच अशी साडी घातली आहे मी व्हाईट कलरची। तर सगळ्यांनी व्हाईट कलरच्या घातलेले, कोणी कोणी साड्या ना। तर कशी वाटते साडी माझी कमेंटमध्ये सांगा मला। आणि मी येताना ना ताट आणलं नव्हतं, कारण की मग मला वाटलं की माही सोबत नाही आली ना तर मग दुर्वाला कशी घेणार ताट पण, आणि परत पाणी पण घ्यायला लागते ना, आणि दुर्वाला कशी घेणार, म्हणून मी ना फुलं वगैरे आणली होती, त्यातच सगळं सामान टाकून वगैरे आणलं आणि तेच हे केलं। कधी कधी असंच करते, मग मला एकटीलाच यायचं असं दुर्वाला घेऊन, तर माहीला पण मी जबरदस्ती आणलं माझ्यासोबत।
घरी जाऊन पण दिवा वगैरे लावला. आणि आता म्हणता येईल तर मी माझं जास्त दाखवत नाही मंदिर, कारण की मी एक छोट्याशा जागी ठेवलं आणि कसं कोणी म्हणते असं ठेवू नये तसं ठेवू नये, म्हणून त्यापेक्षा मी दाखवतच नाही. मला छान वाटतंय, मला कधीच त्याबद्दल वाईट वाटत नाही मी इथं ठेवले तसं वाटलंय तर त्यामुळे. आणि थोडंसं धूपबत्ती पण लावली होती इकडे. नंतर मला बनवायचा होता थोडासा स्वयंपाक. दुर्वा आणि माही खेळत होत्या. मी स्वयंपाक तर बनवायलाच पाहिजे, कारण की कसं आहे बघा, खूप अशक्त वाटतंय असं संध्याकाळी ना, म्हणजे पूर्ण अशी गेल्यासारखं वाटतंय स्टॅमिना. जसं की मी सांगितलं होतं की पुरणपोळी वगैरे मी बनवून गेले होते आणि थोडंसं मी ठेवलं होतं, म्हटलं आता गरम गरम खाईल म्हणून, पण काही नाही, सकाळ होत्या दुपारच्याच त्याच घातल्या आणि थोड्याशा चपात्या लाटल्या. म्हटलं की आता गरम गरम थोडंसं तिखटही खा वाटतं, सगळं गोड गोड नको म्हणून भाजीसोबत चपाती पण बनवून घेतली. थोडेसे पापड तळले आणि आमच्या माहीला ना कांदे भजे आवडत नाही म्हणून थोडेसे मग ते पकोडे तळले याचे आपले पत्ताकोबीचे. आणि असा सिंपल स्वयंपाक होता माझा. तर मला ना ताईनो चपाती माझे खूप छान टेस्टी लागतात बरं का, खरंच खायला. पण मला ते एकदम गोल का जमत नाही काय माहिती, एखाद्या दिवशी मला गोल जमतच नाही. एखाद्या वेळेस जमते, नाहीतर अशाच होत्यात, गोल होत नाहीत माझ्या जास्त. आणि एवढी सिंपल रेडी झाले, पण मिस्टर काही नव्हते त्या टायमाला, त्यांच्यासोबत ते मला फोटो काढायचे होते. पण माझ्यासोबत असंच होतं बघा ताईनो, कधी मी रेडी झाले असं ना तर मला यांच्यासोबत काही फोटो काढायला भेटतच नाही. हे नसतातच टायमाला, काय माहिती यांना कुठं फिरत असतात, एखादं काढावं बायकोसोबत फोटो असं का वाटत नसेल काय माहीत. तर पकोडे तळत आहे मी, तर तळून झाले आणि जेवायला वाढलं. माहीचे बाबा पण आले होते तोपर्यंत. तर हे बघा असं सिंपल ताट मी तयार केलं होतं ताईंनो. आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. साखरच खाते नुसती. तुम्हाला? मला एक नंबर गुळ टाकून जे आज केले ना, जबरदस्त लागलं. पहिल्यांदा खातो एवढं. म्हणजे आज मी गुळ टाकलं होतं, हमेशा मी साखरच टाकते. तर यांना दुपारीच खूप आवडली होती, तेव्हाच म्हटले होते की गुळ टाकलं म्हणून मला जास्त आवडली. तर हा आहे आमचा छोटासा मेनू. तर आवडलास तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा ताईंनो. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.